हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे मसाला भेंडीची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ही मसाला भेंडी। बनवायला अगदी सोपी पद्धत आहे आणि फार मी गरम मसाले यामध्ये यूज केलेले नाही आहेत। चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राइब करा आणि साईडला जी बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम वेळोवेळी मिळत राहणार आणि आपली भेट होत राहणार आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळत राहणार। चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर याकरिता मी घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, 2 लाल मिरच्या आणि शेंगदाणे आपण तव्यावर छान भाजून घेऊया। मी या मसाल्यामध्ये फार जास्त गरम मसाले यूज केलेले नाही आहेत। फार साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हा मसाला बनवणार आहोत। कांदा थोडा परतून घेतल्यानंतर मी इथे टाकलेले आहे थोडे 2 छोटे चम्मच धने आणि 1 छोटा चम्मच जिरा। जिरे आणि धणे सुद्धा आपण कांद्यासोबतच छान परतून घेऊया। तर हे बघा, कांदा वगैरे छान धने जिरे परतून घेतलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे। आता यामध्ये मी 2 छोटे चम्मच खसखस टाकलेली आहे, मिक्स करून घेऊया। तर चला, आता आपले मसाले भाजून झालेले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि सोबतच टाकूया थोडंसं अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या। आणि यामध्ये एक सिक्रेट साहित्य मी टाकत आहे, हे बघा, हे ओलं खोबरं आहे, याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान स्वाद येतो, त्यामुळे तुम्ही असं ओलं खोबरं टाकून मसाला नक्की करून बघा। तर हे बघा, वाटण तयार झालेलं आहे। आता याच वाटणामध्ये मी टाकत आहे 1 छोटा टमाटर आणि हे वाटण आपण पुन्हा वाटून घेऊया। तर हे बघा, टमाटर टाकल्यानंतर आपलं वाटण एकदम रेडी झालेलं आहे। तर चला आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर एका कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल। तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे, हे बघा, अर्धा किलो मी भेंडी घेतलेली आहे। भेंडी छान स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची आहे, धुतल्यानंतर पुसून घ्यायची आहे फोड्या फडक्याने आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उभ्या आकाराची अशी चिरून घ्यायची आहे। हे बघा, जर तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर तुम्ही याची आणखी छोटे तुकडे करू शकता। तर अशा प्रकारे एका भेंडीचे 2 तुकडे करून कापून घ्या आणि ही भेंडी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आपल्याला 5 ते 7 मिनिट आपण कमीत कमी ही भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे, कमी फ्लेमवर ही भेंडी जी आहे छान अशी परतून घ्या। तर हे बघा, आपली ऑलमोस्ट जी आहे भेंडी परतून झालेली आहे, भाजून घेतलेली आहे छान। आता आपण काढून ठेवूया ही भेंडी। आता आपण याच कढईमध्ये थोडं तेल टाकून गरम केलेलं आहे। आता यामध्ये ते हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी 3 ते 4। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे मिरच्याचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता। जास्त तिखट हवं असेल तर मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता। तर मिरच्या आपल्या छान इथे मी भाजून घेतलेले आहेत, हे बघा। आता यामध्ये आपण टाकूया आपलं वाटण। तुम्ही भेंडी किती प्रमाणात करत आहे त्या प्रमाणात हे वाटण तयार करायचं आहे। मी इथे अर्धा किलो भेंडी करता इतकं वाटण केलेलं आहे। जर तुम्हाला जास्त करायची असेल तर त्या प्रमाणात तुम्ही वाटणाचं जे क्वांटिटी आहे वाढवू शकता। तर हे जे वाटणसुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। तर हे बघा, सर्व मसाला जे आहे मी छान मिक्स करून घेतलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता टाकूया आपण चवीनुसार थोडं मीठ आणि हळद, मिक्स करून घेऊया। थोडं तिखट टाकत आहे मी, आपण इथे हिरव्या मिरच्या टाकलेले असल्यामुळे यामध्ये मी तिखट थोडं कमी टाकत आहे। मिक्स करून घेऊया छान। आता यामध्ये आपण टाकूया आपल्या भाजलेल्या भेंड्या, हे बघा, मिक्स करून घेऊया।
आपण इथे ओलं खोबरं टाकल्यामुळे या भेंडीला अगदी खूप छान स्वाद येतो. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे. फार जास्त गरम मसाले न वापरता सुद्धा आपली मसाला भेंडी जी आहे एकदम टेस्टी आणि खूपच छान चवीला होते. तर ही भेंडी जी आहे मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर 5 ते 6 मिनटं आपल्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. तर हे बघा आपली भेंडी जी आहे अगदी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून देऊया. चला तर मग आता गरमागरम भेंडी आपण सर्व करूया. तर आहे की नाही अगदी सोपी पद्धत, खाण्यासाठी सुद्धा खूप छान वाटते. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर हे बघा गरमागरम मसाला भेंडी तयार आहे. चला आता आपण सर्व करूया. ही मसाला भेंडी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा मग कोणत्याही पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता. टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूपच छान आहे मुलांना आणि नक्की आवडेल अशा प्रकारे जर आपण मसाला भेंडी मुलांना टिफिनमध्ये दिली तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तसं तर तुम्ही छान छान कमेंट्स करताच, यापुढेही असंच सपोर्ट असू द्या आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय.